नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, हिंदीत एक म्हण आहे की ना उगलते बनता है ना निगलते बनता है. म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्या घशात अडकते ती आपण बाहेरही काढू शकत नाही किंवा आतमध्ये गिळू शकत नाही. ह्याला उद्देशून हा वाक्यप्रचार आहे हिंदीमध्ये. आणि आज तुम्ही पाहिलंत ना मित्रांनो, तर अजितदादांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची अशीच परिस्थिती झालेली आहे. आता दोन गोष्टी बघा तुम्ही महत्त्वाच्या. एक तर मला असं एका RSSच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं, निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे. ते म्हणाले की दादांना भारतीय जनता पक्षाकडनं एकमेव जबाबदारी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे बारामती जिंकणे. एकमेव जबाबदारी, काही नाही. बाकी तुम्हाला घेतलं, आम्ही 9 मंत्रिपदं दिली वगैरे वगैरे. काम काय? बारामती पाडायची, शरद पवारांची बारामती पाडायची आणि तिकडे जिंकून यायचं. पण मित्रांनो, दुर्दैवाने अजित पवारांच्या पत्नी होत्या उमेदवार, पण तरी ते ती जागा जिंकून आणू शकले नाहीत. आणि आता अगदी परवा जेव्हा शपथविधी समारंभ झाला त्यावेळी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की त्यांना राज्यमंत्रीपद, स्वतंत्र प्रभार असा त्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आणि तो त्यांच्याकडनं नाकारण्यात आला. हे कारण सांगून की प्रफुल्ल पटेल हे म्हणे आधी कॅबिनेट मंत्री होते, असं त्यांनीच म्हटलं आहे प्रफुल्ल पटेलांनी. देवेंद्र फडणवीस हे आधी मुख्यमंत्री होते, पण त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं ना. शेवटी त्या वेळेची एक डिमांड असते राजकारणामध्ये. जी वेळ असते त्याला खूप महत्त्व असते. एक तर बारामतीच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांची वेळ चुकली, ते नाही निवडून आणू शकले आपल्या पत्नीला. आणि आता ह्यावेळी सुद्धा बघा, जेव्हा मोदींनी सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत अशावेळी खरं तर तुम्ही त्यांच्या मागे उभं राहायचं, जे आता मिळते ते घ्यायचं. म्हणजे समजा असं झालं असेल की प्रफुल्ल पटेलांना वाटलं असेल की मी कशाला घेऊ राज्यमंत्रीपद, ठीक आहे, तटकरेंना द्यायचं होतं. तटकरे तर जिंकून आलेत लोकसभा, एकमेव खासदार आहे तुमचा, त्यांना द्यायला होतं. पण नाही, आम्ही आमचा एक खासदार जरी असला तरी आम्ही जे मंत्रीपद आहे ते कॅबिनेटच घेऊ, असं कसं चालेल? आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर जे भाजपचे जे समर्थक आहेत त्यांचंही पहिलीपासून असं म्हणणं आहे, कोणालाहीच त्यांना आवडलेलं नाही आहे की दादांना बरोबर घेणं आणि एवढी 9 मंत्रिपदं देणं. जेव्हा स्वतः भारतीय जनता पक्षाचे एवढे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये, शिंदेचे आमदारसुद्धा अपेक्षा ठेवत होते की आम्हाला मंत्रिपदं मिळावी, त्यांना न देता त्यांच्या तोंडाला पानं पुसून ती मंत्रिपदं, अगदी चांगली चांगली खाती ही दादांना देण्यात आली. आणि अपेक्षा काय? तर बारामती जिंकायची, पण तेही ते जिंकू शकले नाहीत न. अशावेळी मोदींसारखा माणूस जेव्हा तुमच्याशी किंवा अमित शहा जेव्हा तुमच्याशी डील करतात तेव्हा तुम्ही त्यांना काय देऊ शकता हे पाहिलं जाणार ना मित्रांनो. उगाचच ते सर्वोच्च स्थानी पोचलेले नाही आहेत. आणि आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची विधानसभा 6-7 महिन्यावरती आहे मला वाटते निवडणूक. त्यावेळी जर दादा आणि त्यांचा जो काही त्यांच्याबरोबर असलेला जो पक्ष आहे तो जर अशी अवास्तव मागणी जशी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची केली तशी जर त्यांनी केली तर भारतीय जनता पक्षाला ते परवडेल का? त्याच्यामुळे कुठेतरी आता एक असा विचार प्रवाह दिसतो आहे राजकीय वर्तुळामध्ये, विशेषतः भाजपच्या, की आता दादांपासनं दूर व्हा किंवा हे जर लोढणं जे घालून घेतलेलं आहे गळ्यामध्ये ह्याला आपल्यापासून आता दूर करा, अशी कुठेतरी भावना भाजपमध्ये आणि भाजपच्या समर्थकांमध्ये दिसते आहे. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये वेळ महत्त्वाची असते, पण दुर्दैवाने दादांसारखा अतिशय कामाला वाघ माणूस आपल्या पक्षाला असेल, आपल्या समर्थकांना असेल, व्यवस्थित सांभाळणारा माणूस, पण त्यांना वेळ नाही साधता आली असंच म्हणायला पाहिजे या सगळ्या प्रकरणातनं.
आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता तरी असं दिसतं आहे की भारतीय जनता पक्ष जो आहे तो आमचे शिंदे बरे असं म्हणून दादांना कुठेतरी साईडलाईन करतील किंवा राजकारणामध्ये काही डायरेक्टली गोष्टी सांगत नाहीत, पण अनेक घटना अशा घडतात किंवा घडवल्या जातात की समोरच्या माणसाला तो संदेश असतो. मला वाटते मोदीचं मंत्रिमंडळ होत असताना दादांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळे त्यांनी जो नकार दिला आहे मोदी आणि शहाना तोही लक्षात ठेवला जाईल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित राजकारण काय वळण घेईल सांगता येत नाही, पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून या घटनांकडे पाहिल्यानंतर असं वाटते की दादांचं जे लोढणं आहे ते भाजप उचलून फेकून देईल अशी शक्यता जास्त वाटते. बघूया मित्रांनो, घोडा मैदान जवळ आहे, आपण बोलूच त्याच्यावरती. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.